नमस्कार, जैन सर्वांना. आजचा व्हिडिओ फक्त मला त्या मुलींच्या बापांसाठी विचारायचं आहे. मी पण एक मुलीचा बाप आहे, परंतु मला त्यांना एक विचारायचं आहे. जर तुमच्या पोरींचे संबंध बघताना तुम्ही काय म्हणता, मुलगा शिकलेला पाहिजे, मुलगा नोकरीला पाहिजे, मुलाला शेती पाहिजे, मुलाला बंगला पाहिजे, गाडी पाहिजे. अरे जर मुलाला सगळं पाहिजे, मुलाला शेती पाहिजे, तर शेती पाहिजे तर तुझ्या मुलीला तू वावरात पाठवशील का निंदायला, खुरपायला, ऊन खायला का? त्यावेळेस म्हणशील नाही नाही माझी मुलगी वावरात जाणार नाही. मग तुझी मुलगी वावरात जाणार नाही तर मग तुला शेती काला पाहिजे? हां, तो कमी तो त्याच्या पगारावर खाय ना, मग तुला शेती काला पाहिजे? मग शेती नाही पाहिजे ना, मग तुला शेती पाहिजे तर मग तू एखाद्या जमीनदाराला, शेतकऱ्याला दे ना पोरगी. परंतु अरे 30-30, 35-35 वर्षांचे असे शेतकऱ्याचे पोरं झालेले, ज्यांच्याकडे 100-100 एकर, 50-50 एकर, 20-20 एकर असे क्षेत्र आहे, परंतु त्यांना पोरी द्यायना. की तुम्हाला जर एक मुलगी आहे तर पण एक मुलगा पण असेल ना. जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी इतकं ताणून बघत असाल दुसऱ्याच्या पोराला, तर तुमच्या पोराला पण दुसरा समोरचा असा ताणून बघेल ना, त्यावेळेस मग तू काय करशील? तो जर शेतीच नसेल तर तू काय करशील? असे काही आईबाप आहे ज्यांच्याकडे शेती काहीच नाही, पण त्यांना मुली आहे. मग ते पण रुबाबात, आमच्याकडे पैसे नाही, तुम्हीच लग्न करून घेऊन जा आणि सगळं पाहिजे, मुलाला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, नोकरीला पाहिजे आणि शेती पण पाहिजे, पण तो पोरीला शेती करायची नाही. का नाही करायची? आणि मग तुला जर पोराला पोर करायचे असल्यावर तू कुठून आणशील शेती? मग अरे सगळ्याला समान धरा ना. ठीक आहे, तुमच्याकडं मुली आहे, तुम्हाला मुलं आहे, त्यांना मुलं आहे, सर्वांनी समान सगळ्याला धरून चाला. बरोबर आहे का नाही? खरं असेल तर हा म्हणा, नसेल तर नाही. ठीक आहे. जय हिंद.